बीड जिल्ह्याच्या अंबेजोगाई शहरातील भारतीय आयुर्विमा महामंडळ कार्यालयाअंतर्गत कार्यरत असलेले कृष्णा आवटे म्हणजे एक सक्सेसमॅन, यशस्वी व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे। सर्वसामान्य परिस्थितीमधून लहानाचे मोठे झालेले कृष्णा आवटे मोठ्या जिद्दीने शिक्षक झाले। त्यांच्यामध्ये संभाषण चातुर्याची कला असल्याने त्यांनी LIC क्षेत्रामध्ये प्रवेश केला आणि मग बघता बघता ते त्यामध्ये टॉपर ठरलेले आहेत। त्या क्षेत्रामध्ये नवीनच दाखल झालेले कृष्णा आवटे यांनी प्रचंड मेहनत केल्याने शतकवीर ठरलेले आहेत। त्यांना मानाचा पुरस्कार देखील मिळालेला आहे। या पुरस्कारामुळे त्यांनी स्वतःला एका नवीन क्षेत्रामध्ये सिद्ध केलेलं आहे। म्हणून अशा जिद्दी, मेहनती व कर्तबगार ठरलेल्या यशवंत आणि कीर्तिवंत व्यक्तिमत्वाचा आजवरच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्याकरिता आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा आपल्या न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर। नमस्कार, मी कृष्णा आवटे भारतीय आयुर्विमा महामंडळामध्ये वरिष्ठ विमा सल्लागार म्हणून काम करत असताना गेली अनेक वर्षापासून अनेक पुरस्कार आणि मान सन्मान मला मिळालेले आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने शतकवीर म्हणून बऱ्याचशा ट्रॉफी मिळालेल्या आहेत। MDRT म्हणून आंतरराष्ट्रीय पुरस्काराच्या मला ट्रॉफीज मिळालेल्या आहेत। त्यानंतर ज्या काही शाखा स्तरावर किंवा विभागीय स्तरावर पुरस्कार असतील त्याच्या देखील अनेक ट्रॉफीज मला मिळालेल्या आहेत। तसंच LICनं अनेक सुखसुविधेच्या गोष्टी देखील मला प्रोव्हाइड केलेल्या आहेत। माणसाने मनातून साथ घातली की माणसं जवळ येतात। मुळामध्ये या जगामध्ये माणसांची मनं जिंकणं फार कठीण असतं आणि काही लोकांमध्ये तो उपजत गुण असतो। मुळामध्ये त्याच व्यक्तीच्या जवळ माणसं येतात की ज्या व्यक्तीमध्ये या ठिकाणी माणुसकी शिल्लक आहे। आणि ही माणुसकी नेमकी निर्माण कशी होते तर उत्तम चारित्र्य, या ठिकाणी सचोटी, अनेक बाबी असतात की त्या सगळ्या चांगल्या गुणांमुळे ती व्यक्ती सर्वोत्तम होते। अगदी आज न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून जी कहाणी मांडणार आहे त्या कहाणीचा नायक आपल्या समोर आहे की ज्याने कधीही या ठिकाणी थांबला नाही, खचला नाही। अनेक चांगले वाईट प्रसंग आले पण तो चालत राहिला। मला असं वाटतं थांबला तो संपला, फक्त थांबायचं नाही फक्त, कारण एक दिवस आपला पूर्ण विजय होईल किंवा पूर्ण पराभव होईल हे गृहीत धरून चालायचं। अर्थातच मी बोलतोय LIC मध्ये उत्तम काम करत असलेले ज्येष्ठ विमा सल्लागार कृष्णा रामहरी आवटे यांच्याबद्दल। सर, आज गोष्ट मांडतोय, कहाणी मांडतोय आणि निश्चितपणे आपण जे नायक आहात, तर न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत। सुरुवात करूया अगदी पहिल्या माझ्या प्रश्नापासून, आणि मग सुरुवात काय नेमकी तर आम्हाला ऐकायचं आहे खरं तर की एक शिक्षक ते अगदी LIC मध्ये शतकवीर, नाही का, फार मोठा प्रवास आहे खरं तर हा। तर आम्हाला ऐकायचं की एक शिक्षक म्हणजे हा पेशा सुरू असताना LIC मध्ये आपण कसे वळालात? नमस्कार, मी कृष्णा रामहरी आवटे LIC मध्ये वरिष्ठ विमा सल्लागार म्हणून अंबाजोगाई शाखेमध्ये कार्यरत आहे। मला LIC कडून अनेक पुरस्कार मिळालेले आहेत। LIC एजन्सीच्या पहिल्याच वर्षी शतकवीर आणि MDRT म्हणजेच अमेरिकेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवण्याची कामगिरी करणारा मी एकमेव विमा प्रतिनिधी आहे। मला जागतिक विमा परिषदेचं सदस्यत्व देखील मिळालेलं आहे आणि LICच्या माध्यमातून हजारो लोकांशी विमा क्षेत्राच्या माध्यमातून मी जोडले गेलेलो आहे। हजारो कुटुंबियांना विम्याचं विमा संरक्षण ते कवच प्रदान करण्याचं सौभाग्य मला लाभलेलं आहे। सर, असं म्हणतात की जी गावखेड्यातली मुलं असतात ती लाजरी बुजरी असतात, त्यांना बोलण्याचं एवढं कसर नसतं, पण तुमच्याकडे सगळ्याच क्वालिटीज आहेत, जे अगदी गुण आहेत।
एक विचारावं वाटतं की जेव्हा सुरुवात केली होती, स्टार्ट केला होता, त्यावेळेला असं वाटलं नाही का की कुणाच्या घरी जा, कुणाला बोला, मिळेल का नाही, म्हणजे असे जे काही क्वेश्चन्स होते जे आपल्याला थांबवतात खरं तर तसे तुम्हाला क्वेश्चन पडले का, आणि जर पडले असते तर त्याची उत्तर काय होती नेमकी? कसं आहे सर, आता ग्रामीण भागामध्ये माझं सर्व शिक्षण झालेलं आहे. अगदी प्राथमिक शिक्षण मी आमच्या गावातील प्राथमिक शाळेतच घेतलं. त्यानंतर मग वसुंधरा माध्यमिक विद्यालय असेल, बनसरोवरचे आदर्श माध्यमिक विद्यालय असेल, या शाळेतून मी शिकलो. परंतु शाळेत शिकत असताना शाळेतल्या सहशालेय उपक्रमामध्ये मी सहभागी व्हायचो. मग त्यामध्ये वक्तृत्व असेल, वादविवाद स्पर्धा असतील किंवा इतर कुठलेही सांस्कृतिक कार्यक्रम असतील, त्यामध्ये मी हिरिरीनं धडाडीनं सहभागी व्हायचो. त्यामुळं माझं वक्तृत्व बऱ्यापैकी डेव्हलप झालं. आणि आता ज्या वेळेस या व्यवसायामध्ये आलो त्यावेळेस मग मला त्याचा बऱ्यापैकी फायदा झाला की लोकांना बोलायचं काय, मुद्दे कसे मांडायचे, किंवा मग लोकांच्या गरजा काय आहेत. LIC मध्ये विमा ग्राहकाला देत असताना LIC ला अनेक पॉलिसी आहेत LIC कडे, पण त्या ग्राहकाची गरज काय आहे, त्यातला मुलांच्या शिक्षणासाठी पाहिजे किंवा स्वतःच्या जीवितासाठी पाहिजे, किंवा मग पेन्शन प्लॅन म्हणजे निवृत्तीनंतरच्या प्लॅनिंगसाठी पाहिजे, हे आपल्याला त्या कुटुंबाच्या पार्श्वभूमीवरून ओळखता आलं पाहिजे. आणि ती पार्श्वभूमी ओळखल्याच्या नंतर आपण त्यांना त्या पद्धतीनं प्रेझेंटेशन देऊन अगदी त्यांच्या फायद्याची पॉलिसी त्या ठिकाणी देऊ शकतो. दुसरी गोष्ट की कधी नाउमेद झालोत का, किंवा मग या क्षेत्रामध्ये अडचणी आल्या का, तर एखाद्याला विमा क्षेत्राबद्दल विचारत असताना त्या व्यक्तीला पहिल्यांदा एक तर आहे की पूछने में क्या जाता है. मी ज्या ठिकाणी जाईल, आता माझे प्राथमिक शाळेतील मित्र असतील, माध्यमिक शाळेतील असतील, किंवा माझ्या सर्व शिक्षण MA पर्यंत, HSC DED नंतर MA असं माझं शिक्षण झालं. या प्रवासातील माझे सर्व शिक्षक, माझे सर्व विद्यार्थी मित्र, माझे नातेवाईक, त्यांचे नातेवाईक, आणि मग असा जिथं कुठं मी जाईल त्या ठिकाणी LIC ला प्रेझेंट करत गेलो, लोकांना बोलत गेलो, लोकांच्या गरजेनुसार प्लॅनचं प्रेझेंटेशन दिलं, आणि ते लोकांना आवडत गेलं. लोकांनी पॉलिस्या काढल्या, आणि मग अनेक पुरस्कारांचे मला अवॉर्ड्स वगैरे मिळाले. निश्चितपणे असं म्हणतात की करेगा भाषण तो मिलेगा राशन. कारण चांगलं बोला आहे की नाही, आणि चांगलं बोलायला पैसे लागत नाहीत. मला एक विचारायचं वाटतं की हल्ली आपण बघतोय की माणसालाच माणसांची ॲलर्जी आहे, माणसालाच माणसं नको आहेत. आणि मग अशा या काळामध्ये जिथं माणसाला माणसं नको आहेत, अशा काळामध्ये एका माणसाने दुसऱ्या माणसाला जाऊन भेटणं आणि त्या माणसाचं मन जिंकणं एक चॅलेंज करतो नाही का. तर हे चॅलेंज स्वीकारत असताना कुठले स्किल वापरतात? कसं आहे सर, एखाद्याच्या घरी जायचंय, ती व्यक्ती परिचित तर असतेच आहे आपल्या. मग त्यांना अगोदर समजा फोनवर पार्श्वभूमी समजावून सांगणे, किंवा अपॉइंटमेंट घेणे, किंवा मग कुठंतरी मग त्यांनी ऐकलेलं असतंय फेसबुक स्टेटसला किंवा व्हॉट्सअप स्टेटसला माझं काम पाहिलेलं असतंय, किंवा मग गेलं की मी पहिल्यांदाच LIC काढा किंवा पॉलिसी घ्या असं कोणालाच बोलत नाही. कुठल्याही व्यक्तीकडे गेल्याच्या नंतर साधारणतः मग इतरत्रच गप्पा होतात. बाकी मग आरोग्याची इतरत्र काही कौटुंबिक चर्चा झाल्याच्या नंतर मी फक्त LICचं काम करतोय, आणि LIC विभागाशी काही संबंधित तुमच्या अडचणी असतील, काही गुंतवणूक असतील, किंवा भविष्यात काही LICची गुंतवणूक जर करायची असेल, काही पॉलिसीज घ्यायच्या असतील, तर मी LICचं काम करतोय, माझ्यासोबत संपर्क साधा असं म्हणून मी माझं कार्ड वगैरे देतो. आणि पहिल्याच भेटीमध्ये शक्यतो विमा घ्या हा आग्रह करण्याचं मी टाळतो. सुरुवात जी आहे, पहिली पॉलिसी म्हणतो आपण, तर पहिली पॉलिसी कुणाची घेतली आणि ती घेत असताना अडचणी आल्या का, काय नेमका? कारण ही पहिली पॉलिसी त्या अगदी आतापर्यंत नाही का, परंतु पहिल्या पॉलिसीचा जो अनुभव असतो फार वेगळा असतो. येस. काय झालं सर, मी LIC मध्ये जॉईन झाल्याच्या नंतर मला आमचे DO आदरणीय भिलावे साहेब, त्यांचं खूप LIC मध्ये मोठं योगदान आहे. तर त्यांनी सांगितलं की कृष्णा, तुम्ही एक शिक्षक आहात, तुमचं शिक्षण उच्च शिक्षण झालेलं आहे, तुमचा सोशली टच जो आहे, अटॅचमेंट ती खूप चांगली आहे, तर याचा फायदा तुम्हाला विमा क्षेत्रामध्ये नक्की होणार आहे.
मग त्यासाठी तुम्ही काय करा, पॉलिसी तर तुम्हाला असे पण येतात, नातेवाईकांकडून येतात, मित्रांकडून येतात सगळं, तर एक गावाला देखील तुमचा पुरस्कार मिळावा, तुमच्या गावाला या प्रक्रियेमध्ये घ्या. मग सुरुवात काय केलं बघा सर, मी आमच्या गावाला विमाग्राम ही एक कन्सेप्ट आहे. LIC कडे विमाग्राम म्हणून आहे, विमा स्कूल म्हणून आहे, पुन्हा स्कॉलरशिप बऱ्याचशा 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना LIC देते. तर असे जे काही उपक्रम आहेत ते तुम्ही गावाकडे, ग्रामीण भागाकडे, विद्यार्थ्यांकडे, पालकांकडे, गावकऱ्यांकडे घेऊन जा, असं सरांनी मला सांगितलं. ते सांगितल्याच्या नंतर पहिली कन्सेप्ट मी वापरली ग्रामपंचायत दिप्पेवडगाव, तालुका केज, जिल्हा बीडसाठी. तुमचं मूळ गाव? माझं मूळ गाव. तिथं विमाग्रामसाठी मी एक मीटिंग घेतली. त्यामध्ये LIC चे वरिष्ठ अधिकारी आलेले होते आणि गावामध्ये मीटिंग घेतल्याच्या नंतर आपल्याला विमा संरक्षण किती महत्वाचं आहे, मानवाच्या मूलभूत गरजा, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण, त्याच सोबत आता एक मूलभूत गरज झालेली आहे जी की प्रत्येक कुटुंबाकडे आणि कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीकडे असायला पाहिजे, ती म्हणजे विम्याचं संरक्षण. विम्याचं संरक्षण लोक थोडं ते वेगळ्या अँगलनं पाहतात, परंतु विमा ही एक आपली गुंतवणूक पण असते, बचतीची सवय पण त्यामुळे लागते आणि भविष्यातील एक आपत्कालीन तरतूद म्हणूनही त्याकडे पाहिलं जातं. तर हे ज्यावेळेस मी गावकऱ्यांना सगळ्यांना पटवून सांगितलं, गावातील हनुमान मंदिराच्या सभागृहामध्ये एक खूप मोठी सभा घेतली आम्ही, सर्व गावकऱ्यांना आमंत्रित केलं आणि त्यामध्ये सांगितल्याच्या नंतर मी असा एजंट आहे सर, माझा पॉलिसीचा म्हणजे माझ्या एजन्सीचा ID ऍक्टिव्ह करताना एका दिवसात मी 25 पॉलिसी टाकून आणि जवळपास 7 लाख रुपये प्रीमियम करून माझ्या एजन्सीचा कोड ऍक्टिव्ह केलेला आहे मी. ती जी पुन्हा नंतर सुरुवात झाली तर माझ्या गावामध्ये त्या वर्षी एक 3 महिन्यामध्येच, छोटंसं गाव आहे माझं 1000 लोकसंख्येचं, तरी पण 170 पॉलिसी माझ्या त्या कालावधीमध्ये झाल्या. माझ्या ग्रामपंचायतला विमाग्रामचा पुरस्कार मिळाला. मग ही अशीच जी वाटचाल चालू झाली ती मग विमा स्कूल असेल, अनेक विद्यार्थ्यांना LIC च्या माध्यमातून शिष्यवृत्ती स्कॉलरशिप मिळवून देणे असेल, असे अनेक उपक्रम मी केले. एका फ्रेम मधून दुसऱ्या फ्रेम मध्ये जाणे फार अवघड असतं. मी फ्रेम यासाठी बोललो की सुरुवातीची भूमिका होती शिक्षक म्हणून, स्वतःची शाळा होती, बरं चाललं होतं नाही का. आणि शिक्षक म्हटल्यानंतर काय की विद्यार्थी आणि शिक्षक हे वेगळं नातं असतं. वर्गात जा, शिकवा, विद्यार्थी घडवा, भले पैसे कमी येतील किंवा जास्त येतील. शिक्षकी पेशा सोडणं किंवा ती शाळा बंद करणं आणि हे सगळं करून परत एका नवीन विश्वात प्रवेश करणं म्हणजे सहज होतं का जड गेलं? खूपच कठीण होतं सर, पण मला खूप लवकर परिस्थितीशी मिळतं जुळतं घेता आलं. तर त्याची पार्श्वभूमी सांगतो. माझं HSC D.Ed झालं. D.Ed झाल्याच्या नंतर बऱ्यापैकी नोकर भरतीवरती स्टे आला. त्या अगोदर बऱ्याचशा स्पर्धा परीक्षा वगैरे मी ट्राय केल्या, काही ठिकाणी वेटिंग यादीमध्ये राहिलो. मी CET पास आहे, टेट क्वालिफाय आहे, पण कुठंतरी मग ते मार्किंगचं वगैरे होऊन माझा शासकीय प्रशासकीय यंत्रणेमध्ये यायचं राहून गेलं. पण मला कुठंतरी कुणाच्या तरी हाताखाली नोकर म्हणून करणे ही माझी मानसिकताच नव्हती. तर एखाद्या मोठ्या साम्राज्यामध्ये गुलाम म्हणून राहण्यापेक्षा स्वतःच्या झोपडीमध्ये थोडंसं आपलं साम्राज्य, आपली ओळख आणि आपली सावली तयार करणे ही मानसिकता माझी होती. त्या माध्यमातून मी नर्सरी ते 5वी पर्यंतचं युनिट बोरी सावरगाव, तालुका केज, जिल्हा बीड इथं चालू केलं. खूप छान प्रतिसाद मला मिळाला. माझ्याकडं मोठा स्टाफ, विद्यार्थी संख्या भरपूर होती, खूप रिझल्ट पण माझे खूप छान होते. परंतु कोरोनाच्या परिस्थितीमध्ये इंग्रजी शाळेकडचा कल थोडासा कमी झाला. त्याच ठिकाणी दुसरं एक युनिट आणखीन आलं, त्यांची कोट्यावधीमध्ये त्या ठिकाणी गुंतवणूक होती. त्याचा इफेक्ट मला माझ्या युनिटवरती झाला. विद्यार्थी संख्या कमी जास्त झाल्यामुळं मग पुन्हा मला थोडंसं इतरत्र अर्थार्जनासाठी थोडं डायव्हर्ट होण्याची वेळ आली. त्यामध्येच मला LIC चे डेव्हलपमेंट ऑफिसर आदरणीय राजेशजी भिलावे सर भेटले. त्यांनी मला सांगितले की सर, तुमचा जनसंपर्क खूप छान आहे, तुम्ही LIC मध्ये खूप छान काम करू शकतात. आणि त्यांनी मला विश्वास दिला. त्यानंतर
मी देखील तयार झालो. तयार झाल्याच्या नंतर ज्यावेळेस मी माझ्या शाळेतील पालक असतील, कारण 7 वर्ष मी ते युनिट चालवलं होतं, मग 7 वर्षामध्ये जेवढे विद्यार्थी माझ्याकडे आले त्या विद्यार्थ्यांचे पालक, त्या पालकांचे नातेवाईक, माझे नातेवाईक, असं म्हणजे भरपूर बरंचसं स्ट्रक्चर ज्यांच्याकडे मी गेलो त्यांनी माझ्याला पॉलिसी दिल्या. सगळ्या पालकाबरोबर संबंध चांगले होते. खरं तर विचारावंच वाटतं की आता तर LIC मध्ये तुम्ही अगदी पूर्णपणे स्थिर आहात, नवीन नवीन उपक्रम राबवत आहेत नाही का, परंतु टीचिंग मध्ये बरं वाटत होतं का इथं, ते सांगा. खरं सांगू सर तर टीचिंग हे माझं पॅशन होतं. म्हणजे आपण एखादी गोष्ट शिकवल्याच्या नंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर जो काही आनंद आहे आणि तो आनंद पाहिल्याच्या नंतर जे काही समाधान होणार आहे ते ब्लँक चेक देऊन एखादी अमाऊंट जरी टाकली ना त्यात खरंच समाधान नाही. आणि हे मी मनापासून बोलतोय. फक्त विषय असा की आज जे काही परिस्थिती झाली, आता तुम्ही पण शिक्षण क्षेत्राशी बऱ्यापैकी निगडीत आहात, परिस्थितीनुसार बदललं पाहिजे. परिस्थितीनुसार थोडं बदललं पाहिजे आणि थोडं अर्थार्जन आणि आर्थिक परिस्थिती स्ट्रॉंग झाली पाहिजे. मल्टिपल इन्कम सोर्स आपले असायला हवेत. त्या दृष्टिकोनातून मी इकडे वळलो आणि इकडे आल्याच्या नंतर तर असं माझ्या लक्षात आलं की आपली गरज जास्त इकडे, आपल्याला खूप सूट होत आहे आणि माझं खूप मोठं काम LIC मध्ये झालं. LIC मध्ये ऍज अ एजंट म्हणून सुरुवात केली आणि मुळात काय असतं की जेव्हा तुम्हाला फिरायचं असतं, लोकांशी बोलायचं असतं, लोकांना कन्व्हिन्स करायचं असतं, लोकांना प्लॅन आपल्याला समजून सांगायचे असतात आणि कुठेही गेल्यानंतर स्पर्धा आहे. आपण एकटे नसतो खरं नाही का, की मी जाणार आणि मी जिंकणार असं नसतं. तर तुमच्याकडे खूप मोठी स्पर्धा आहे. तर या सगळ्या स्पर्धेमध्ये एवढे सगळे एजंट नाही का, तुम्ही अशा काही स्टोरीज ऐकल्या असतील की काही लोकांनी काम केलं, 2 पॉलिसी घेतल्या, बंद केलं नाही का, नुकसान झालं, असे काही तुम्ही स्टोरीज ऐकल्या असतील की त्या व्यक्तीने चुकीचं काम केलं. मग अशा या सगळ्या गर्दीमध्ये कृष्णा आवटे कुठं होता नेमका? मी पहिल्याच दिवसापासून ठरवलं होतं सर, कारण ज्यावेळेस मी LIC जॉईन झालो त्यावेळेस मला आमच्या DO सरांनी 3 दिवसाचं एक ट्रेनिंगला पाठवलं होतं. त्या ट्रेनिंगमध्ये मुंबईचे ट्रेनर होते गिरीश जनबंधू म्हणून. तर त्यांनी आम्हाला असं शिकवलं की बाबा तुम्ही ज्या व्यवसायामध्ये आहात, पैसा कमवणं हे उद्देशच नाही किंवा पॉलिसी विकणं हे उद्देश नाही, तर त्या कुटुंबाचा तुम्ही एक भाग होता. त्या कुटुंबाच्या जसं फॅमिली डॉक्टर असतो किंवा त्या कुटुंबाशी निगडीत आपण एक घटक होतो. तर आपल्याकडून चुकीची पॉलिसी कोणाला गेली नाही पाहिजे. लोकांच्या गरजा काय आहेत, त्यांना ऍक्सिडेंटल कव्हर मिळालं पाहिजे, नॅचरल कव्हर मिळालं पाहिजे, फिजिकल डिसॅबिलिटी त्यांना मिळाली पाहिजे, सर्व्हायवल बेनिफिट त्यांना मिळालं पाहिजे. असं सर्व काही सर्व गुण संपन्न असणारी पॉलिसी तुम्ही ग्राहकांना देत चला. दुसरी गोष्ट, माझ्यावर लोकांनी विश्वास टाकण्याची म्हणजे सर मी शिक्षण क्षेत्राशी निगडीत होतो. एक शिक्षक म्हणून काम केल्यामुळं लोकांमध्ये, समाजामध्ये माझी खूप छान प्रतिमा होती. दुसरी गोष्ट, गावामध्ये असताना देखील मी सोशली सामाजिक उपक्रमामध्ये खूप सहभाग घेत होतो. आमच्या दिपेवडगाव ग्रामपंचायतला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्या सक्रिय चळवळीमध्ये मी खूप काम केलेलं आहे. कामाला काही प्रसंग असे ऐकायचे की एखादी पॉलिसी घ्यायची होती पण त्यासाठी वारंवार चक्रा मारत होतात आणि परत पॉलिसी घेतच नाही, असे काही प्रसंग आले असतील तर त्या वेळेला म्हणजे रिॲक्शन काय होती, काय वाटलं नेमकं? काय नाही सर, जो ले उसका भला, जो ले ना ले उसका भी भला. कारण एखाद्या व्यक्तीकडं असा प्रसंग झालाय सर, आता या ठिकाणी उल्लेख करत असताना नावाचा उल्लेख करू नका, नावाचा उल्लेख करत नाही. तो तुमचाही विद्यार्थी होता आणि माझा मित्र होता, तुम्ही लगेच समजून जाल. त्या व्यक्तीच्या घरी मी 3-4 वेळेस गेलतो. माझा क्लासमेट होता की मी LICचं काम करतोय, माझं खूप मोठं काम आहे, LICची एखादी पॉलिसी घे. आणि त्याची कुठेही पॉलिसी नव्हती, एकाही एजंटकडे त्याची पॉलिसी नव्हती. शेतीतलं उत्पन्न खूप छान, अगदी 5-7 लाख रुपयाचं वार्षिक उत्पन्न त्याचं होतं, मला सगळं माहिती. नेहमीच आमचं बसणं उठणं असायचं, पण तो मला LICची पॉलिसी घ्यायला टाळायचा. बऱ्याचदा मी घरी गेलो, टाळण्याचं कारण काहीच नव्हतं. टाळण्याचं कारण काहीच नव्हतं की फक्त कशाला गुंतवायचे पैसे, काय असतंय लोकांचा म्हणजे त्या गुंतवणुकीचं महत्व नाही. दृष्टिकोन काय झालाय की आज पैसे भरायचे आणि ते कधी मिळणार किंवा मग आपल्या माघारी मिळणार, म्हणजे समज गैरसमज. आणि अशा समज गैरसमजातून त्यानं मला थोडं टाळत गेला. आणि सर एके दिवशी दुर्दैवानं
त्याचा ॲक्सिडेंट झाला पावनधामच्या जवळ बरं. स्कूटीवरून गावाकडे जात असताना, आणि तो एक्सपायर झाला. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी त्याच्या कुटुंबियाला भेट द्यायला गेलतो त्यावेळेस त्याच्या पत्नीचे बोल होते की किंवा तिथं जी काही माझे मित्र होते दुसरे, की बऱ्याचदा कृष्णा तू कन्व्हिन्स केलंस, खरंच एखादी छोटी मोठी जर पॉलिसी यानं घेतली असती तर आज खूप उपयोगाला आली असती. LIC म्हणजे जिंदगी के साथ भी और जिंदगी जिंदगी के बाद के भी. बाद. तर विषय असा आहे सर, कुठल्याही इन्शुरन्स एजंटकडे असावी, पण किमान एक तरी पॉलिसी प्रत्येक व्यक्तीची असावी. त्या पॉलिसीमुळं तुमचं कुटुंब सुरक्षित राहणार आहे, तुमची इन्व्हेस्टमेंट होणार आहे, तुमची बचत होणार आहे. दुसरा एक किस्सा सांगतो सर. मी बरेचसे क्लेम सेटल केले, पण माझा DEDचा एक मित्र आहे देशमुख म्हणून, मी त्याच्याकडे गेलो होतो त्याच्या मुलीची पॉलिसी काढण्यासाठी. सदन कुटुंबातला आहे तो, त्यानं 1 लाख रुपयाची माझ्याकडे पॉलिसी काढली वार्षिक. पण त्याचा ड्रायव्हर, त्याच्या इथं काम करणारा, त्यानं तो मी प्लॅन प्रेझेंटेशन देत असताना ते सगळं ऐकलं आणि त्यानं तो प्रेरित झाला. त्यानं माझ्याकडे पॉलिसी काढली, छोटीशीच पॉलिसी काढली. डिसेंबर महिन्यामध्ये पॉलिसी काढली होती सर, आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये त्याचा पुण्याला ॲक्सिडेंट झाला. म्हणजे काय असे काय प्रसंग घडले नाही? तर त्याला शेती नव्हती, म्हणजे आर्थिक बॅकग्राऊंड झिरो सगळं. 20 वर्षाची पत्नी, वय पत्नीचं फक्त 20 वर्ष होतं. त्यातही त्याला 2 मुली होत्या जोड्या, आणि ह्याचं वय 25-26च्या आसपास. तो गेल्याच्या नंतर अगदी सगळंच संपलं होतं त्यांचं. पण LIC कडून त्यांना 14,78,000 रुपयाचा चेक गेला. त्यामुळं त्याचंही नंतर मग योग्य सल्ला वगैरे देऊन सगळं गुंतवणूक केलं. आज त्याची जी पत्नी आहे त्यांनी 2 रूम पक्क्या बांधल्या, घर पक्क बांधलं, एक किराणा दुकान आणि पिठाची चक्की, असं करून त्या आपलं उदरनिर्वाह भागवत्यात. वेळ निघून जाण्या अगोदर तुमचे प्लॅन तयार करायचे. वेळ निघून गेल्यानंतर प्लॅन करून काही फायदा नाही का? मला असं वाटतं की आपल्याकडे प्लॅन खूप असतात, परंतु आपल्याला ते प्लॅन समजावून सांगता आले पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं त्या व्यक्तीचं बरं होऊ शकतं. आता थोडंसं बोलूया आपण आपल्या गावाकडेच, नाही का? आज LIC मध्ये नाव आहे, अनेक पुरस्कार मिळालेले आहेत, सन्मान होतो आहे, कौतुक होत आहे. कृष्णा आवटेकडे किती पैसा आहे याहीपेक्षा कृष्णा आवटेकडे माणुसकी खूप आहे, खूप महत्वाचं आहे. मला असं वाटतं की हे प्रत्येकाला जमत नाही का? आता लोक काय बघतात की किती पैसा आहे, परंतु तुमच्याकडे जर माणुसकी नसेल, तुम्हाला नीट बोलता येत नसेल, तर तुमच्या पैशाला काही अर्थ नसतो. तर एक विचार असं वाटतं की या LIC मध्ये येण्या अगोदर, एक शिक्षक म्हणून शाळा सुरू करण्या अगोदर, नाही का, अगदी सुरुवातीचं बॅकग्राऊंड काय होतं? म्हणजे अगदी आवटे कुटुंब हे दिप्पे वडगावचं, तर कौटुंबिक पार्श्वभूमी काय होती, जगणं कसं होतं नेमकं? सर, आवटे कुटुंब जर म्हटलं तर आम्ही त्या दिप्पे वडगावातले पाहुणे आहेत. आमचे एक आजोबा पणजोबा त्या ठिकाणी स्थलांतरित होऊन आलेले होते. गावामध्ये बरेचसे सोयरीक संबंध आहेत आमचे. आणि आवटे कुटुंब जर म्हटलं तर खूप स्ट्रगलिंगच होतं, कारण मुळात वडिलांची शेती वगैरे खूप काही नव्हतं. माझे आई वडील मोलमजुरी करायचे त्या काळामध्ये, आणि ते सगळं करत असताना अगदी हालाकीच्या परिस्थितीमध्ये मला त्यांनी शिकवलं. शालेय शिक्षण घेत असताना सर मला गणवेश मिळाला नाही. शाळेमध्ये जात असताना वर्षभरामध्ये अभ्यासामुळं मी कधीच मार खाल्ला नाही कुठल्या शिक्षकाचा, पण गणवेशाचा जो वार आहे त्या दिवशी गणवेश न घातल्यामुळं मी छडी खायचो. हे कंटिन्यू सुरू होतं. त्यानंतर ज्यावेळेस समजा घरची परिस्थिती हालाकीचीच होती, परंतु मी शाळेमध्ये हुशार होतो, शिक्षणामध्ये माझी प्रगती चांगली होती, आणि हे घरच्यांना पण माहीत होतं. खूप म्हणजे आपण काही कष्ट करू पण याला शिकू, ह्या भावनेतून त्यांनी मला शिकवलं. नंतर माझा DEDला नंबर लागला. DED कॉलेजला ज्यावेळेस थोडंसं मला मागायचं की उल्लेख केला की आई वडील दोघे मजुरी करायचे, जमीन कमी होती, नाही का, आणि मग त्यासाठी एक स्ट्रगल सुरू होता. म्हणजे ज्या गोष्टी हव्या होत्या त्या गोष्टी प्रत्येक वेळ मिळायला नाहीत खरं तर. मग तो शाळेचा युनिफॉर्म असेल, पायातली चप्पल असेल, पॅन्ट काय असेल समजा, किंवा शाळेत फीस भरणं असेल, तर हे सगळं करत असताना असं कधी वाटलं नाही का की आता उगाच आपण शिकतोय बाबा, पुढे काय फायदा नेमका,
असं वाटलं की त्याचं? मला सर काय झालं, शालेय शिक्षण घेत असताना विविध स्तरातून खूप सहकार्य झालं सर. अच्छा. मला माझे शिक्षक पुस्तकं देत होते. बरं. मला आठवतंय माध्यमिक शाळेत असताना मी आमच्या शाळेची सहल निघालती आणि त्यावेळेस 300 रुपये त्याची फीस होती सहलीची. तर ती फीस द्यायला घरी पैसे नव्हते. तर माझ्या मॅडम साखरे मॅडम म्हणून होत्या त्यावेळेस, तर त्यांनी माझे पैसे भरले होते आणि मला सहलीला घेऊन गेले त्या. 10वीला असताना मला सगळे काही जे काही माझे पुस्तकं आहेत, सगळ्या नोट्स वगैरे असतील, ते मला त्या मॅडमनीच दिल्या होत्या. परत 11वी 12वीला असताना आमचे जे काही शिक्षक आहेत, मी सगळ्यांनी सहकार्य केलं. कारण सांगू का की मुळामध्ये काय असतं की काही लोकांकडे तो गुण असतो. आपले तर चांगले गुण असतील तर आपल्याला अनेक लोक मदत करतात. गावाकडे आई वडील दोघे कष्ट करायचे, तर कधी असं कष्ट तुमच्या वाटलं आलं का की काम केलं म्हणजे शेतामध्ये किंवा मजुरनी असं, आणि नंतर मग शिक्षण सुरू झालं, जर आपण काय म्हणूया की अर्न अँड लर्न, कमवा आणि शिका. तर कमवा आणि शिकामध्ये काय काय काम केलं? 10वी झाल्याच्या नंतर सर मी 2 महिने अंबाजोगाईतील पवन हॉटेल या हॉटेलवर काम केलं. अच्छा. बरं. मी आणि माझे 2 मित्र होतो. त्यानंतर गावातील म्हणजे पवन हॉटेलमध्ये ॲज अ वेटर म्हणून काम केलं? ॲज अ वेटर म्हणून काम. किती महिने काम केलं ते? 2च महिने केलं सर. अच्छा. आणि त्या 2 महिन्यामध्ये मला 2,500 रुपये आले तिथनं. अच्छा. 1250 रुपये महिना देत होते. त्यातनं जवळपास माझा वर्षभराचा शिक्षणाचा खर्च त्यावेळेस निघाला. म्हणजे पुस्तकं असतील, वह्या असेल किंवा शाळेची कॉलेजची फीस असेल नाही का, म्हणजे हे सगळं सुरू होतं. ते स्ट्रगलिंग सुरूच होती नाही का. मग या सगळ्या आतापर्यंत अगदी जे काही प्रवास आहे तो पूर्णपणे स्ट्रगल आहे. तर या पूर्ण प्रवासामध्ये कोणी कोणी जास्त सहकार्य केलं की असं वाटतं की त्यांनी सहकार्य केलं नसतं तर आपण इथपर्यंत आलो नसतो खरं तर? माध्यमिक शाळेमध्ये असताना मला साखरे मॅडम असतील, आमच्या RT मुळे सर असतील, दोडके सर असतील. त्यानंतर ज्यावेळेस मी उच्च माध्यमिकला आलो, आदर्श विद्यालय बनसरोळा, त्या ठिकाणी BK काकडे सर असतील, अगदी रोकडे सर, म्हणजे तुमचं देखील सर मला आठवतंय त्यावेळेस तुम्ही क्लासेस घेत होतात, ट्युशन घेत होतात आणि तुमच्या ट्युशनची फीस आम्ही दिली नव्हती. तर त्यावेळेस म्हणजे ती या बसा फक्त शिका, तू येत राहा, ही जी भावना आहे, असं प्रत्येक स्टेजवर प्रत्येकानं मदतीचे हात दिलेले आहेत. ते म्हणतात ना, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावे. आणि तीच वृत्ती, सहकार्याची प्रवृत्ती मी माझ्या अंगीकारल्यामुळं आज गावामध्ये असेल किंवा आता अंबाजोगाईला मी स्थलांतरित झालेलो आहे. तर बऱ्याच जणांना ज्या ज्या ठिकाणी मला सहकार्य करणं होतंय, मग ते कुठल्याही पद्धतीचं असो, ते सहकार्य करण्याचा मी प्रयत्न करतोय. एक काळ असा होता की सायकलचे पण वांदे होते, फीसचे वांदे होते, खायचे वांदे होते, आणि आता तर मग चांगल्या गाडीत फिरतायत. काय हे एवढं स्ट्रगल, एवढा प्रवास मागे वळून पाहिल्यानंतर काय वाटतं नेमकं? मागे वळून पाहिल्याच्या नंतर सर म्हणजे खूप स्वतःला कधी कधी सार्थ अभिमान वाटतो. दुसरी गोष्ट एक आहे, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं बरंचसं ग्रंथसंपदा अभ्यासलेली आहे. आणि त्यांचा जो काही खराच उद्देश आहे, म्हणजे त्यांनी जो काही आपल्याला उपदेश केलेला आहे की शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ती आपली परिस्थिती बदलणार आहे. त्यामुळं मी शिकलो. त्यानंतर परिस्थितीशी किंवा परिस्थितीचं भांडवल करून रडत बसायचं नाही, तर लढत राहायचं, हा माझा स्वभाव होता. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करून थांबायचं नाही, लढायचं. आणि मी कधी नाउमेद होत नव्हतो सर. मी बाकी कुठल्याही विद्यार्थ्यांसोबत किंवा माझ्या सहकार्यांसोबत कधी स्वतःला कम्पेअर करत नाही. तर मी स्वतः काय आहे किंवा मला काय असायला पाहिजे, मी कुठं असायला पाहिजे, हे फक्त मी ध्येय ठरवतो आणि त्या दिशेनं वाटचाल करतो. मग त्यामध्ये बरेचसे अडथळे येतात, त्यावर सोल्युशन निघतात. आणि म्हणतात ना, एखाद्या अगर किसी चीज को आप पूरी सच्चे दिल से चाहो तो पूरी कायनात उसे आपसे मिलाने में लग जाती है. तर त्या पद्धतीने मला बऱ्याचशा गोष्टी मिळत गेल्या. आज माझ्याकडं म्हणजे भौतिक सुखसुविधा सर्व काही आहेत, समाजामध्ये नाव आहे. मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्रामध्ये देखील माझं खूप मोठं नाव आहे. आणि माझ्या नावाच्या रेफरन्सवर बरंचसं काही
इतरांना देखील सहकार्य होऊ शकतं, हीच खरी तर आनंदाची माझ्यासाठी आज गोष्ट मुळात आहे. कृष्णा हे नाव देवाचं आहे आणि आपण देवासारखे आहात, देवगुणी आहात. आजवर अनेक पुरस्कार या ठिकाणी मिळालेले आहेत, भविष्यातही मिळतील. परंतु आज आम्हाला ऐकायचे कुठले कुठले पुरस्कार भेटले की ज्या पुरस्काराने सन्मान झाला की जेणेकरून या ठिकाणी काम करण्याचं बळ भेटलं खरं तर? तसं तर शालेय स्तरापासूनच ती सुरुवात झाली सर माझी. मी अनेक वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग घ्यायचो, वादविवाद स्पर्धांमध्ये सहभाग घ्यायचो. त्यावेळेस मला अनेक पारितोषिक मिळालेले आहेत. आणि त्यानंतर ज्यावेळेस शिक्षण क्षेत्रामध्ये आलो त्यावेळेस देखील जे काही पालक आजही मला भेटतात आणि सर तुम्ही आमच्या मुलांचा बेस खूप छान केला, आमच्या मुलांचं सुरुवात तुमच्यापासून झाली आणि ही जी काही समाधानकारक त्यांची पावती मिळते तो खरा मौल्यवान पुरस्कार मला वाटतो. त्यानंतर विमा क्षेत्रात आल्याच्या नंतर सर मला पहिल्याच वर्षी शतकवीर हा पुरस्कार मिळाला. तसंच MDRT हा पुरस्कार अमेरिकेकडून दिला जातो, $1 मिलियन राऊंड टेबल नावाचा. तर तो पुरस्कार घेणारा अंबाजोगाई शाखेतील मी एकमेव प्रतिनिधी होतो की ज्यानं LICच्या पदार्पणातच शतकही केले आणि MDRT पुरस्कारही मिळवलाय पदार्पणात पहिल्याच वर्षात. असा शाखेतील मी एकमेव विमा प्रतिनिधी आहे. मुळामध्ये काम करण्याचं बळ तेव्हाच येतं जेव्हा आपल्या अर्धांगिनी आपल्याला सपोर्ट करते, नाही का? या मुलाखतीत तर राहिलं ते. तर आतापर्यंत या वाटचालीमध्ये शाळेपासून ते इथपर्यंतचा जो प्रवास आहे त्यात तुमच्या सौभाग्यवतीची अर्धांगिनीची काय भूमिका आहे? सर ज्यावेळेस मी शाळा सुरू केली त्यावेळेस माझ्यासोबत टीचिंगचं काम तिनं देखील केलं. बऱ्याच वेळेला जिथं कमी तिथं आम्ही, हे तत्व आमचं होतं. ॲज अ क्लर्क, ॲज अ मुख्याध्यापक, संस्थाचालक, शिक्षक, कधी कधी तर एखाद्या वेळेस ड्रायव्हरची कमतरता असेल, त्यांना जर काही अडचण असेल तर मी स्वतः गाडी ड्राईव्ह करून विद्यार्थी न्यायचं आणण्याचं काम केलं. त्यामध्ये माझ्या पत्नीचं बरंचसं मला सहकार्य लाभलं. मी 4-4 दिवस जरी कधी कुठल्या कामानिमित्त शाळेकडे नसलो तरी ती सर्व काही हँडल करायची. त्यानंतर LICत आल्याच्या नंतरही फॉर्म भरून देणं किंवा मग मी जसं लोकांना बोलत राहतो विम्याबद्दल, पॉलिसीजबद्दल, तसं ती देखील तिच्या नातेवाईकामध्ये गेल्याच्या नंतर, तिच्या मैत्रिणीमध्ये गेल्याच्या नंतर विम्याविषयी बोलत राहते की माझे मिस्टर विमा क्षेत्रामध्ये काम करतात. त्यांच्याकडनं किती टक्के सहकार्य होतं? 30-40% सहकार्य आहेच. आणि दुसरी गोष्ट, सहकार्य प्रत्यक्ष काय होतं यापेक्षा फील्डवर मी काम करतो, परंतु त्यासाठी जी पडद्यामागचे कलाकार असतात, जरी पडद्यावर मी प्रेझेंट आज दिसत असलो तरी मग ते आता आपला प्रवास असतो, मग ते प्रवासादरम्यान लागणारं सगळं साहित्य, अगदी माझी बॅग अपडेट करून ठेवण्याचं काम तीच करते. कुणाचे LICचे आता नवीन पॉलिस्या वगैरे काढण्यासाठी भेटीगाठी मी करतो. काय की त्यांची पण भूमिका खूप महत्वाची आहे. एक विचार असं वाटतं की काळ बदलतोय, आपण बदलत्या काळानुसार अपडेट राहिलं पाहिजे, नाही का? येस. काय नेमकं आता पुढील काय प्लॅनिंग आहे नेमकी आणखी? मला सर विमा क्षेत्रामध्ये मी सर्व सुविधा देतो. जसं की LICच्या पॉलिसी आहेत, मी हेल्थ इन्शुरन्समध्ये काम करतो, मी मोटर इन्शुरन्समध्ये काम करतो, मी जनरल इन्शुरन्समध्ये काम करतो. आणि माझं उद्दिष्ट आहे की माझ्या संपर्कातील जो व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीला मी ओळखतोय आणि ती व्यक्ती मला ओळखते, अशी एकही व्यक्ती विना विम्याचं राहू नये. त्या प्रत्येक व्यक्तीला विमा संरक्षण माझ्या माध्यमातून गेलं पाहिजे, ही माझी भावना आहे. पुरस्कार कुठला तरी मिळवायचा आहे, कुठलं तरी कामगिरी करायची किंवा काहीतरी पैशाचं टार्गेट आहे की मला पैसे कमवायचे, याचा विचार मी कधीच करत नाही. फक्त ज्या क्षेत्रामध्ये मी आहे त्या क्षेत्रामध्ये सर्वोत्तम मला काय काय देता येईल किंवा तिथं टॉपला कसं राहता येईल याचा मी विचार करतो, किंवा मग माझा फायदा इतर लोकांना त्या क्षेत्रामध्ये कसा होईल याबद्दल मी. पुअर कंडिशन टू एअर कंडिशन हा प्रवास आहे खरं, नाही का? आणि निश्चितपणे एअर कंडिशन मध्ये थंडावा असतो, बरं वाटतं. आज या पूर्ण प्रवासाचं, या यशाचं श्रेय कोणाला द्यावं असं वाटतंय? म्हणजे कोणामुळे हे यश मिळालं असं वाटतंय? खरं तर सर सर्वप्रथम मी माझे गुरुवर्य विमा क्षेत्रातील आदरणीय राजेशजी भिलावे सर डेव्हलपमेंट ऑफिसर आहेत, त्यांना या सर्व गोष्टीचं श्रेय देतो.
आणि त्यानंतर माझे जेवढे काही विमाधारक आहेत, ज्यांनी माझ्याकडं विमा काढला, विश्वास ठेवला माझ्यावर, त्या सर्वांना ते श्रेय जातं. याच्याही पलीकडं बऱ्याचशा लोकांनी माझ्याकडं विमा काढला जरी नसेल पण माझा रेफरन्स देत असताना ते खूप छान पद्धतीनं देतात, खूप विश्वासार्हतेनं देतात आणि त्यांच्या रेफरन्सनं बरेच लोक माझ्याकडे येऊन विमा संरक्षण घेतात. तर त्या सर्व प्रत्यक्षरित्या सहकार्य करणाऱ्या सर्व हितचिंतकांना देखील याचं श्रेय जातं. असं म्हणतात की एक भूमिका तुमच्यासाठी अगदी देवाने ठेवलेली असते आणि त्या भूमिकेपर्यंत आपण गेलं पाहिजे. फक्त ती भूमिका तुमची वाट पाहिलेली असते. निश्चितपणे LICच्या स्टेजपर्यंत येण्यासाठी वेळ लागला, परंतु जेव्हा आपण त्या स्टेजवर येतो, आपण परफॉर्मन्स देतो, त्यावेळेला निश्चितपणे सगळ्याच लोकांना ती भूमिका आवडलेली असते. आणि मला असं वाटतं की LICमध्ये आले, शतकवीर झाले, अगदी प्रत्येक व्यक्तीपर्यंत जायचा प्रयत्न केला, प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न केला, कुणाला पटो न पटो, परंतु एक आहे की आपण आपल्या मुद्द्यावर, आपल्या कामावर आपण ठाम राहायला पाहिजे. कृष्णाजी आवटे यांच्याकडनं जर काही शिकायचं असेल तर लढलं पाहिजे आणि लढल्यानंतरच माणूस जिंकतो. निश्चितपणे या ठिकाणी ही स्टोरी, ही कहाणी, हा जीवन प्रवास कृष्णाजी आवटे यांचा तुम्हाला आवडला असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज 1 महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद.